नमस्कार. या नवीन भागात सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, अगदी सोप्या रांगोळ्या घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच. तर ह्या रांगोळ्या टिपक्यांच्या आहेत बघा. स्टार काढतो ना आपण, चांदणी काढतो त्या आकारामध्ये ह्या सर्वच रांगोळ्या अशाच एकच प्रकारच्या आहेत बघा. थोडा थोडा फरक आहे. सर्व रांगोळ्या तुम्ही अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडेल ती नक्की दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. सोप्या पद्धतीनेच दाखवलेले आहेत बघा. तर इथे आपण टिपके काढून घ्यायचे आहेत. तर 4, 3 आणि 1 असे टिपके काढलेले आहेत बघा. आता जो आपण स्टारचा आकार तयार केलेला आहे तो प्रत्येक जो कोना आहे ना तो पुढे वाढवत न्यायचा आहे. पुढे रेषा वाढवायच्या आहेत. सरळ पुढे रेषा वाढवलेल्या आहेत आणि त्यावरती आपण 3-3 डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्वच कोपऱ्यांवरती आपण डॉट दिलेले आहेत आणि तिथे 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. मध्ये ऑरेंज रंगाचा डॉट दिलेला आहे. आता ज्या आपण रेषा वाढवलेल्या आहेत त्यावरती सफेद रंगाचे डॉट आपण देणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्वच ज्या रेषा वाढवलेल्या आहेत त्यावरती सफेद रांगोळीने एक एक डॉट दिलेला आहे. आता मध्ये आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा. सफेद रंगाने डॉट द्यायचा आहे. थोडासा पिवळा रंग टाकून काडीच्या मदतीने फूल तयार करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. मध्ये आपण एक लाल रंगाचा डॉट देणार आहोत. तर 2-2 पाकळ्यांना आकार द्यायचा आहे काडीच्या मदतीने. बघा, आपलं फूल तयार झालेलं आहे. आता आपण जी कोपऱ्यांवरती फुलं काढलेली आहेत बघा, त्यालाही आतमध्ये देठ काढून घ्यायचे आहेत आणि तिथेही डॉट द्यायचे आहेत. आता मधले जे कोन आहेत बघा, त्या कोनांवरती बरोबर सरळ पुढे रेष उडायची आहे आणि तिथेही आपण छोटी छोटी गुलाबी रंगाची फुलं काढणार आहोत. डॉट देऊनच काढायची आहेत. ही सुद्धा छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत बघा. प्रत्येक रेषेवरती डॉट द्यायचे आहेत आणि फुलं काढायची आहेत. बघा, सर्व रेषांवरती डॉट दिलेले आहेत. मध्ये एक पोपटी रंगाची रेष मारायची आहे. आता आपण हिरव्या रंगाचा देठ काढणार आहोत बघा. त्याची फुलं काढलेली आहेत. त्या फुलांसाठी आपण हिरव्या रंगाची देठ काढून घेणार आहोत खालच्या बाजूला. बघू शकता आपण सर्वच फुलांना देठ काढून घेतलेले आहेत. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा तशीच डॉट काढलेली आहे बघा. जी पहिली रांगोळी आहे ना त्याप्रमाणेच इथे सुद्धा डॉट काढायचे आहेत. आता जे आपल्याला इथे डॉट जोडून घ्यायचे आहेत बघा. सरळ रेषा मारायच्या आहेत. मधला एक एक डॉट सोडून वरचे जे कडेचे डॉट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. आता मधले जे डॉट आहेत बघा तिथे एक स्टारप्रमाणे आकार आपल्याला काढायचा आहे. मध्यभागी आपण एक चांदणी काढून घेतलेली आहे. आता प्रत्येक रेषेवरती आपण 5-5 डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. 5 डॉट द्यायचे आहेत आणि एक पानांप्रमाणे छोटी छोटी फुलं कळ्यांप्रमाणे जशा कळ्या असतात ना त्याप्रमाणे फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा. प्रत्येक रेषेवरती 5 डॉट दिलेले आहेत. तर हे सर्व डॉट मागच्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत आणि तिथे आपण फुलं तयार करून घेणार आहोत. बघा, सर्व डॉट बोटाच्या मदतीने मागच्या बाजूला ओढायचे आहेत आणि त्यामध्ये आपण लाल रंग भरून घेणार आहोत. मध्ये हिरव्या रंगाची रेष मारायची आहे. बघा, सर्वच रेषांवरती आपण फुलं तयार करून घेतलेले आहेत. आता मध्ये आपण जो स्टार काढलेला आहे त्यामध्ये आपण लाईट आणि डार्क हिरवा रंग भरणार आहोत. बघा, लाईट आणि डार्क करून एक पानांप्रमाणे लूक दिलेला आहे. तुम्ही बघू शकता मध्ये लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. तर मध्ये मध्ये आपण पिवळ्या रंगाने रेषा मारून त्यावरतीही लाल डॉट देणार आहोत. बघा, जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण सर्पाकार रेषा मारून घेणार आहोत आणि त्यावरती डॉट देणार आहोत. बघा, सर्वत्र जे आपण मधली रिकामी जागा आहे तिथे सर्पाकार रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता जी रेषांवरती फुलं काढलेली आहे त्यावरती छोटी छोटी पानंसुद्धा काढलेली आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा ह्या रांगोळीप्रमाणेच आहे बघा. इथे आपण 3 त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत बघा. 3-3 डॉट जोडायचे आहेत आणि त्रिकोण तयार करायचे आहेत. आता प्रत्येक त्रिकोण जो आपण काढलेला आहे
मधले राहिलेले डॉट आहेत आपण ते रेषांनी जोडून घेणार आहोत. आता प्रत्येक त्रिकोणाच्या वरती आपल्याला फूल काढून घ्यायचं आहे. 5-5 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक त्रिकोणाच्या वरती आपण फूल काढलेलं आहे. सर्व त्रिकोणांच्या वरती फुलं काढायची आहेत. तर जे आपण रेषा काढलेल्या आहेत बघा, त्याला एक फांद्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत आणि मध्ये एक एक पान काढायचं आहे. बघा मधोमध आपण पान काढलेलं आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक निळ्या रंगाचे पाकळ्या काढलेल्या आहेत बघा आणि एक फूल तयार करून घेतलेलं आहे 3 पाकळ्यांचं. वरती जे आपण फांद्या काढलेल्या आहेत त्यावरती आपण लाल रंगाच्या कळ्या काढून घेणार आहोत. लाल रंगाचे डॉट द्यायचे आहेत. पानांमध्ये थोडंसं सफेद आणि हिरवा रंग आपण भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता थोडंसं पोपटी आणि सफेद रंग आपण भरलेला आहे बघा. आणि मध्ये ज्या शिरा आहेत पानांच्या त्या काढून घ्यायच्या आहेत. काडीच्या मदतीने शिरा दाखवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये थोडं आपण रंग भरून घेणार आहोत. कळ्यांनासुद्धा देठ काढलेले आहेत बघा. वरती थोडासा पिवळा रंग टाकून घेतलेला आहे. आता मध्ये आपण जे निळ्या रंगाने फूल काढलेले आहे बघा, त्याला थोडीशी सफेद रंगाने बॉर्डर करून घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं, फुलाला एक सुंदर लुक आलेला आहे. तर जी त्रिकोणावरती आपण फुलं काढलेली आहे त्यामध्ये सफेद रंग भरून घेतलेला आहे बघा. सर्वच फुलांमध्ये सफेद रंग भरायचा आहे. आता रोजची रांगोळी आहे तर काही वेगळे रंग भरलेले नाहीत, सफेद रंगच भरायचा आहे. त्रिकोणाच्या आतल्या बाजूलाही देठ काढायचं आहे. आता प्रत्येक खालच्या बाजूचे जे त्रिकोणाचे कोण राहिलेले आहेत त्यावरती आपण एक एक डॉट दिलेला आहे बघा. मोरपिशी रंगाने डॉट द्यायचा आहे आणि त्यामध्ये ऑरेंज रंग टाकायचा आहे. मध्ये सुद्धा आपण पिवळ्या आणि लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. फायनल रांगोळी आपली रेडी आहे, तुम्ही बघू शकता. फायनल लुकसुद्धा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या गुरुवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. इथे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. आता त्या आधीच्या रांगोळीप्रमाणेच आपण इथे स्टार काढलेला आहे बघा. एक चांदणी काढलेली आहे आणि त्यामध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. सोप्या पद्धतीनेच पावलं दाखवलेली आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही रांगोळी तुम्ही सणासुदीला सुद्धा काढू शकता, अगदी पटकन होते. आता इथे डॉट देऊनच लक्ष्मीची पावलं दाखवलेली आहेत. एक स्टारचा आकार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत बघा. जे बोटांचे डॉट आहेत ते सुद्धा देऊन घ्यायचे आहेत. मध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता जे आपण स्टारचे प्रत्येक कोण आहेत त्यावरतीही आपण डॉट देऊन एक गोलाकार करून घेणार आहोत बघा. तुऱ्यांप्रमाणे आपण आकार तीनही सर्वच कोपऱ्यांवरती 6 कोपऱ्यांवरती आपण काढून घेणार आहोत. डॉट देऊन झाकणाच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे आणि काडीच्या मदतीने गोलाकार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपण 3-3 गोलाकार 3-3 तुऱ्यांप्रमाणे आकार काढलेले आहे किंवा केंद्रवर्तुळ असते त्याप्रमाणे आकार काढलेले आहेत. मध्ये आपण रेषा मारून घेणार आहोत आणि त्यावरती छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मध्ये आपण लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता सर्वच रेषांवरती बघा हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. हिरवा आणि थोडासा पिवळा रंग टाकायचा आहे आणि पानांचा एक आकार देऊन घ्यायचा आहे बघा. काडीच्या मदतीने फक्त वरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता मध्ये जे कोण राहिलेले आहेत बघा त्यावरती आपण 3-3 डॉट देऊन फुलं तयार करून घेणार आहोत. 3-3 डॉट द्यायचे आहेत आणि आतल्या बाजूला डॉट ओढून घ्यायचे आहेत बघा. सर्वच रांगोळ्या सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर काढून बघा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. तुम्हाला जर अशा रांगोळ्या छोट्या छोट्या आवडत असतील तर नक्की एकदा सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या किंवा फेसबुकवरती तुम्ही प्रमिला धात्रक या प्रोफाईलला भेट देऊ शकता. फेसबुकवर सुद्धा आपल्या रांगोळ्या ह्याच अपलोड केलेल्या असतात. तर बघा फायनल रांगोळ्या आपल्या सर्व तयार आहेत. नक्कीच बघा आणि छोटीशी कोणी रांगोळी दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर नक्की काढा. असेच नवीन रांगोळीसाठी बघण्यासाठी, शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.